नाटक ई क्लासेस मध्ये मी प्रमोद चिंचोले आपलं स्वागत करतो। आज आपण स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील जे फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी यामधील रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा टॉपिक शिकणार आहोत। त्याआधी आपल्याला सर्वांना माहिती आहे की ट्रायंगलचा जर एरिया काढायचा असेल तर ज्या गोष्टी आपल्याला ट्रायंगलच्या दिलेल्या आहेत त्याची मदत घेऊन त्या ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा वेगवेगळे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे। पण आता आपल्याला जो फॉर्म्युला लागणार आहे तेवढाच आपण घेणार आहोत। आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा ते पहा। जर का आपल्याला ट्रायंगलचा बेस आणि हाईट दिली असेल तर त्या ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा हे जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स कसा फाइंड करायचा हे सोपं जाईल। म्हणून सुरुवातीला आपण पाहणार आहोत की एरिया ऑफ ए ट्रायंगल कसा काढायचा जर का आपल्याला बेस आणि हाईट नोन असेल। म्हणजे आपण असा ट्रायंगल काढणार आहोत की त्या ट्रायंगलच्या आपल्याला कोणत्या गोष्टी माहित असतील, बेस माहित असेल आणि हाईट माहित असेल। चला बघूया आपण एक ट्रायंगल काढूया। या ट्रायंगलला आपण नाव देऊया ट्रायंगल ए बी सी। ए बी सी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे, कोणताही ट्रायंगल असो त्या ट्रायंगलच्या ज्या 3 साइड्स आहेत, साइड ए बी, साइड बी सी, साइड ई सी जे सेगमेंट आहे, या 3 साइड्स पैकी कोणतीही साइड मग साइड ए बी असेल किंवा साइड बी सी असेल किंवा साइड ई सी असेल आपल्याला बेस म्हणून घेता येते। असं नाही की साइड बी सी आहे तोच बेस घेतला पाहिजे असं अजिबात नाही, कोणतीही साइड तुम्हाला बेस घेता येईल। मग प्रश्न निर्माण होतो मग हाईट कशी घ्यायची सांगतो। आपण समजा बीसी हा बेस घेतला, हाईट कशी तयार करायची? या बीसीच्या अपोजिट जो व्हर्टेक्स आहे या व्हर्टेक्स मधून या साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा। कसा आपण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला तो समजा बीसी ला डी मध्ये इंटरसेक्ट करतो। ही जी लेंथ आहे ना, कोणती लेंथ? एडी, हिची परपेंडिक्युलर लेंथ आहे, ही या ट्रायंगल एबीसी ची हाईट आहे। पण केव्हा? बीसी हा बेस असेल तेव्हा। आता आपण कशाची चर्चा करतोय की जर आपण दुसरी साइड बेस घेतली तर हाईट कशी तयार करायची। समजा आपण AB हा बेस घेतला, मग हाईट कशी करणार? आपला नियम काय आहे हाईट तयार करण्यासाठी? जी साइड आपण बेस म्हणून घेत आहोत त्या साइडच्या अपोजिट व्हर्टेक्स मधून त्या साइडवर परपेंडिक्युलर ड्रॉ करणे म्हणजे हाईट मिळवणे। मग साइड AB च्या अपोजिट व्हर्टेक्स सी मधून आपण साइड AB वर असा परपेंडिक्युलर ड्रॉ करूया। काय होईल? तो साइड AB ला समजा E मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर आपल्याला ही जी परपेंडिक्युलर लेंथ CE आहे ही या ट्रायंगलची काय असणार आहे? हाईट। पण केव्हा? AB बेस असेल तेव्हा। म्हणजे आपल्या लक्षात आलं की BC बेस घेतला पाहिजे असं काही नाहीये, AB सुद्धा बेस घेता येईल, AC सुद्धा बेस घेता येईल। जर का आपण AC बेस घेतला तर मग हाईट कशी तयार करणार? काय फॉर्म्युला आहे आपला? AC च्या अपोजिट व्हर्टेक्स B मधून AC वर परपेंडिक्युलर ड्रॉ करणे म्हणजे हाईट मिळवणे। मग चला आपण पॉइंट B मधून AC वर परपेंडिक्युलर ड्रॉ करूया। अशा पद्धतीने आपल्याला हा सेगमेंट मिळणार आहे। समजा तो AC ला F मध्ये इंटरसेक्ट करतो, मग BF काय झाले? या ट्रायंगलची हाईट, पण बेस काय? AC। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणत्याही ट्रायंगलच्या बाबतीमध्ये कोणतीही साइड बेस म्हणून घेता येते, मात्र
आपल्याला हाईट जी सोपी जाईल त्या पद्धतीने आपल्या सोयीनुसार आपल्याला बेस आणि हाईट या निवडता येतात. आता समजा आपण बीसी बेस घेतला आणि एडी हाईट घेतली तर ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? 5th स्टँडर्ड पासून आपण शिकलो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC is equal to 1/2 into base into height. जर का आपल्याला बेस आणि हाईट नोन असेल तर आपण त्या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरतो. आणि जर का आपल्याला हा फॉर्म्युला माहित असेल तर आपण कोणत्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करू शकतो. आता आपण असे दोन ट्रायंगल घेणार आहोत. त्या दोघांचे बेस आपल्याला माहिती आहेत आणि हाईट्स पण माहिती आहेत. मग त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा घ्यायचा ते पाहूया. आता टू ट्रायंगल्स इथे मी ड्रॉ करतोय. हा एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगलचं नाव समजा एबीसी असं आहे. दुसरा एक ट्रायंगल आपण घेऊया या पद्धतीने. ट्रायंगल PQR आपण त्याला नाव देऊया. काय नाव द्यायचंय? PQR. किती ट्रायंगल्स आहेत आपल्याकडे? 2 ट्रायंगल्स आहेत. दोनही ट्रायंगलचे बेस आधी आपण सिलेक्ट करू. ट्रायंगल एबीसी चा बेस आपण घेऊया BC. मग त्याची हाईट कशी बनवणार? काय फॉर्म्युला आहे आपला? BC च्या अपोजिट व्हर्टेक्स मधून BC वर परपेंडिक्युलर ड्रॉ करणे म्हणजे हाईट तयार करणे. अशा पद्धतीने तो BC ला काय करतोय? D मध्ये इंटरसेक्ट करतो आहे. मग आपली हाईट काय बनली आहे? आपली म्हणजे ट्रायंगलची काय बनली? AD आणि बेस BC. ट्रायंगलचा बेस माहित झाला, हाईट माहित झाली. चला आपण ट्रायंगल PQR साठी करूया. कोणतीही साइड आपल्याला बेस घेते पण आपण QR घेऊया. QR जर बेस घेतला तर हाईट तयार करण्यासाठी QR च्या अपोजिट व्हर्टेक्स P मधून आता आपल्याला QR वर असा परपेंडिक्युलर ड्रॉ करायला लागेल. आणि तो समजा QR ला S मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ह्या ट्रायंगलची PS काय असणार आहे? हाईट आणि बेस QR. दोनही ट्रायंगलचे बेस माहित झाले, दोनही ट्रायंगलच्या हाईट माहित झाल्यात. आता आपल्याला त्या दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेता येईल. आपण घेऊ, बघूया काय मिळतं आपल्याला ते. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल. कोणताही ट्रायंगल तुम्ही आधी घेऊ शकता. आपण PQR घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन रेशो घ्यायचा आहे ना, म्हणून अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आपला फॉर्म्युला काय एरिया काढण्याचा? एरिया काढण्याचा आपला फॉर्म्युला आहे बेस आणि हाईट माहित असतानाचा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता आपण एक काम करूया. बेसला म्हणजे BC च्या लेंथला आपण स्मॉल b ने डिनोट करूया B आणि हाईट AD H ने डिनोट करूया. बरोबर? इथे तसंच करूया. PQR चा बेस QR हा B1 ने डिनोट करूया. म्हणजे इथून इथपर्यंतची ही जी लेंथ आहे ही काय आहे? B1 बेस. आणि हाईट जी PS आहे ती आपण A2 ने डिनोट करूया. दुसऱ्या ट्रायंगल साठी जो बेस आपण घेत आहोत BC तो आपण B2 ने डिनोट करूया. आणि ही जी हाईट आहे AD ही आपण H2 ने डिनोट करूया. म्हणजे आपल्याला लिहायला सोपं जाईल. बेसला लिहिता आपल्याला फक्त B किंवा B1 किंवा B2, हाईट ऐवजी H किंवा H1 किंवा H2 लिहायला सोपं जाईल. चला मग ट्रायंगल PQR साठी ट्रायंगल PQR चा एरिया फाइंड करण्यासाठी बेस काय आहे? B1 म्हणजे 1/2 इंटू बेस B1 इंटू हाईट H1. ट्रायंगल ABC साठी कसं करणार मग सांगा? कसं येईल? 1/2 इंटू बेस B2 इंटू हाईट H2. तुमच्या लक्षात आलं असेल न्यूमरेटरला सुद्धा 1/2 आहे
आणि डिनॉमिनेटरला सुद्धा 1 हाफ आहे. म्हणजे काय होईल? 1 हाफ गेट कॅन्सल्ड. and what is remain? काय शिल्लक राहील? b1 into h1 upon b2 into h2. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की टू ट्रायंगलच्या एरियाचा जेव्हा आपण रेशो घेतो आपल्याला काय मिळतं? रेशो मिळतो. पण कसा रेशो मिळतो? बेस आणि हाईट यांचा प्रोडक्ट. बेस आणि हाईट यांचा प्रोडक्ट म्हणजे काय? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बघा, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to ratio of product of their bases and corresponding heights. corresponding या शब्दाला महत्व आहे, महत्वाचा शब्द आहे. म्हणजे काय? जर b1 बेस घेत असाल तुम्ही, हा जर बेस घेत असाल तर त्याची करस्पॉन्डिंग हाईट h1 ही चालणार नाही, दुसऱ्या बेसवरची नाही चालणार. म्हणून करस्पॉन्डिंग वर्ड हा महत्वाचा आहे. मग आता ही प्रॉपर्टी आपल्याला कशी लिहिता येईल बघा. इकडे लिहूया आपण रेशो ऑफ एरियाज ऑफ, हेच आपण लिहित आहोत. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. टू ट्रायंगल्स इज इक्वल टू, तो कोणाबरोबर आहे ते आपण लिहिणार आहोत. इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ, रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ, कोणाचा प्रोडक्ट? बेस आणि हाईटचा. रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ बेसेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. बेसेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. आता आपल्याला बेस आणि हाईट जर नोन असेल तर आपण अशा पद्धतीने दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेऊ शकतो. आता इथे बेसही डिफरंट आहेत आणि हाईटही डिफरंट आहेत. समजा असं झालं की दोघांचे बेस सेम आहेत, दोघांचे बेस सारखेच आहेत. मग अशा वेळेला त्यांच्या एरियाचा रेशो काय असणार आहे ते आपण पाहूया. समजा आपण याला फर्स्ट म्हणूया. यात काय 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 लिहिलेलं आहे? बेस आणि हाईट डिफरंट आहे. बेस अँड हाईट म्हणजे केस म्हणूया त्याला केस 1. बेस अँड हाईट, बेस अँड हाईट इज डिफरंट. हाईट इज डिफरंट म्हणजे वेगवेगळे आहे, डिफरंट. आता आपण पाहणार आहोत केस 2 मध्ये. केस 2 असणार आहे बेस इज सेम, दोघांचा बेस सारखाच आहे. बेस इज सेम. मग आपण असे टू ट्रायंगल घेऊ की त्या दोघांचे बेस सेम आहेत. काय होईल पाहूया. दोघांचे बेस आपल्याला सारखे घ्यायचे. काय होईल तेही आपण पाहणार आहोत. हा एक ट्रायंगल आपण घेतला, ट्रायंगल एल एम एन, आणि दुसरा एक ट्रायंगल आपण घेत आहोत, ट्रायंगल जे के एल. टू ट्रायंगल्स आपण घेतले. आपलं ठरलं काय? दोघांचे बेस सारखे घ्यायचे. म्हणजे हा पण बी घ्यायचा आणि हाही बी घेऊ. b1 b2 म्हणा, पण b1 पुन्हा b ने रिप्लेस करायला लागल्यास असं म्हणा सोपं होण्यासाठी. याला b1 घ्या, याला b2 घ्या, पण दोघी सारखे असल्यामुळे b1 b ने रिप्लेस करा, b2 b ने रिप्लेस करा. हाईट काय करणार आपण? एल मधून परपेंडिक्युलर ड्रॉ केली. ही जी हाईट असणार आहे ही असणार आहे h1. त्याच पद्धतीने k मधून j मधून kl वर जी परपेंडिक्युलर हाईट टाकणार आहोत ती हाईट म्हणजे काय असणार आहे? या ट्रायंगलची हाईट h2. आता आपल्याला या दोनही ट्रायंगलच्या एरियाचा जर रेशो घेतला तर तो काय आहे ते पाहायचं. एरिया ऑफ ट्रायंगल, पहिल्या ट्रायंगलचं नाव काय आहे? एल एम एन. आणि सेकंड जो ट्रायंगल आहे त्याचं नाव काय आहे? जे के एल. जे के एल. आपला फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगलचा बेस आणि हाईट नोन असताना 1/2
बेस. बेस काय याचा b. हाईट h1. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. इकडे 1/2 इंटू बेस. बेस काय आहे b. हाईट काय h2. काय झालं इथे न्यूमरेटरला 1/2 डिनॉमिनेटरला 1/2 तो तर कॅन्सल होतोच आहे. अजून काय होत आहे कॅन्सल. हा बरोबर बी आणि बी सुद्धा कॅन्सल होतो आहे. मग राहिलं काय फक्त h1 अपॉन h2. याचा अर्थ काय झाला रेशो ऑफ. बघा वाचायचं एकदम सोपं आहे फक्त नीट लक्ष द्या. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with same basis or equal basis is equal to ratio of their corresponding heights. लक्षात आलं. मग आता आपण ते लिहूया. बघा तुम्हाला वाचता येतं का बघा बरं. रेशो ऑफ पुढे एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. काय कंडिशन आहे. कंडिशन विसरू नका. विथ इक्वल बेसेस और विथ सेम बेसेस. विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू कोणाबरोबर असतो तो रेशो. इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. ते जे बेस सेम आहेत ना जे सेम बेस आहेत त्यांच्या करस्पॉन्डिंग हाईट कोणते नाही चालणार या बेसवरच्या. इज इक्वल टू देअर करस्पॉन्डिंग. महत्वाचा वर्ड आहे करस्पॉन्डिंग. देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. आता आपण केस थर्ड ऑब्झर्व करूया. केस थर्ड. या केस मध्ये तुमच्या लक्षात आलं काय सरांनी एकदा बेस सेम घेतला बरं. आता नक्कीच हाईट सेम घेतील बरोबर. आता आपण काय करणार आहोत असे टू ट्रायंगल्स घेणार आहोत की त्या दोनही ट्रायंगलच्या हाईट्स इक्वल आहेत किंवा सेम आहेत. चला टू ट्रायंगल्स आपण निवडूया. आपण केस आधी लिहून घेऊया. हाईट इज सेम. हाईट दोघांची सेम आहे. कसे ट्रायंगल घेणार दोघांची हाईट सारखी आली पाहिजे. चला तर मग दोघांची हाईट कशी सारखी येते ते बघूया. हा ट्रायंगल घेतो आपण. त्याची हाईटही आधीच्या ट्रायंगल इतकी आली पाहिजे. आपण मोजत नाही मोजायची गरज नाही. आता बघूया ट्रायंगलला नाव पसंती देऊ. ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल डी के एन. आता आपल्याला काय करायचंय हाईट सारख्या पाहिजेत ना. मग तुमच्या लक्षात आलं असेल की समजा आपण बीसी बेस घेतला तर हाईट कसं काय करणार आहोत. बीसीच्या समोरील व्हर्टेक्स ए मधून परपेंडिक्युलर. असं तर परपेंडिक्युलर नाही येणार. मग असं ड्रॉ करायला लागेल. मग काय करायला लागेल सोपं आहे. हा जो रे सीबी आहे याला एक्सटेंड करूया वाढवूया. हा वाढवून घेऊ. हा वाढवला आपण. वाढवल्यामुळे काय झालं आता आपल्याला ए मधून बीसी वर परपेंडिक्युलर ड्रॉ करता येईल ना. अशा पद्धतीने एकदम बरोबर सांगतो तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला तो ड्रॉ करता येईल. मग काय झालं बीसी बेस आणि एडी हाईट. बीसी बेस आहे त्याला B1 म्हणूया. इथून इथपर्यंतची ही जी लेंथ आहे बीसी ही झाली B1 आणि हाईट H1. तिकडे समजा KM आपण बेस घेतला. समजा तो B2 आहे त्याची लेंथ B2 आहे. हाईट कशी मिळवणार सांगायलाच नको. D मधून KM वर परपेंडिक्युलर ड्रॉ करा. तुम्हाला मिळाली हाईट. आता ही जी हाईट आहे DQ ही जी हाईट आहे ही काय बेस असताना आहे KM बेस असताना आहे. समजा ही हाईट H2 आहे. आपलं काय ठरलंय ट्रायंगल्स असे की ज्यांची हाईट सेम असेल. म्हणजे H1 ही सेम आणि H2 ही सेम. आपण एक काम करू ना दोघी सारखेच आहे ना. मग H1 च्या ऐवजी H लिहू. H2 च्या ऐवजी H लिहू.
सारखे आहेत म्हणून. मग चला दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेऊन येतो काय. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय आहे अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DKN इज इक्वल टू, फॉर्म्युला काय, बेस अँड हाईट नोन असताना 1/2 इनटू बेस. बेस काय आहे ट्रायंगल ABC चा B1 आणि हाईट किती आहे H1 म्हणजे H अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DKN चा एरिया कसा काढणार 1/2 इनटू बेस. बेस काय B2 आणि हाईट H2 म्हणजेच H. लक्षात आलं वाटतं काय. न्यूमरेटरला 1 डिनॉमिनेटरला 1 कॅन्सल. अजून काय कॅन्सल होईल बरोबर H कॅन्सल. मग राहिला काय B1 अपॉन B2. मग जसं तुम्ही हे वाचलं आणि लिहिलं तसंच हेही वाचायचं आणि लिहायचं. बघूया तुम्हाला कशी साथ देतात. कसं लिहिणार आहे रेशो ऑफ पुढे एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स प्रत्येकाला वाचता आलं पाहिजे. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू काय येणार आहे रेशो ऑफ इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. काय राहिलं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ सेम हाईट और इक्वल हाईट्स. म्हणजे तुम्ही लक्ष देत नाहीये. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स और सेम हाईट्स. विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू आणि मग आता लिहा काय इज इक्वल टू रेशो ऑफ कुणाचा रेशो देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ज्या हाईट सेम आहेत ना त्यांचे करस्पॉन्डिंग बेस. हाईट सेम आहेत मग त्यांचे करस्पॉन्डिंग बेस आहे B1 आणि B2. म्हणून हाईट्स इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. काही मुलांच्या मनात विचार चालू आहे बरं का सर. पहिली केस तुम्ही सांगितली बेस सेम आहे, आपला बेस डिफरंट आहे, हाईट पण डिफरंट आहे, रेशो कसा काढायचा. सेकंड केस मध्ये बेस सेम होते मग त्या टू ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा फाइंड करायचा. थर्ड केस मध्ये काय झालं हाईट सेम होत्या मग आपण टू ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा काढायचा ते पाहिलं. तुमच्या मनामध्ये चालू आहे सर बेस पण सेम आहे हाईट पण सेम आहे काय करायचं. चला तर बघूया आपण. बेसही सेम असेल आणि हाईटही सेम असेल तर काय होईल. काय घडेल त्या टू ट्रायंगलच्या एरियाच्या रेशो बद्दल आपल्याला काय लिहिता येईल ते आपण पाहणार आहोत. केस 4 काय सांगते आपल्याला हाईट्स अँड बेसेस आर इक्वल. हाईट पण सेम आहे बेस पण सेम आहे. असे टू ट्रायंगल ड्रॉ करायचे. आपल्याला हाईटही सारख्या वाटल्या पाहिजे बेसही सारखे आले पाहिजे. चला मग आपण घेऊया टू ट्रायंगल्स. टू ट्रायंगल्स घेतोय आपण. लक्षात घ्या बेस आणि हाईट दोघांची सेम असणार आहे. या पद्धतीने या ट्रायंगलला आपण नाव देऊया PMC आणि ह्या ट्रायंगलला आपण नाव देणार आहोत DKN. चला तो ट्रायंगल्स आपण घेतले. दोघांचे बेस कसे सेम. समजा MC ची लेंथ ही B1 आहे आणि KM ची लेंथ ही B2 आहे. दोघांचे बेस पण दोघी कसे आहे सेम. मग B1 B2 कशाला लिहिता हो. B1 च्या बदल्यात लिहा B, B2 च्या बदल्यात लिहा B. B1 B2 लिहायची गरज नाही सेम आहेत म्हणून. मग हाईट्स कशा मिळतील MC या बेस साठी त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स P मधून जो परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आहे ती काय असणार आहे त्याची हाईट.
पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला नाव दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालणार. हाईट असणार आहे h1. त्याचप्रमाणे ह्या ट्रायंगल साठी km बेस असताना आपण km च्या अपोजिट व्हर्टेक्स मधून जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला ती याची असणार आहे हाईट h2. आपलं काय ठरलंय, हाईट पण सारख्या पाहिजेत. अरे मग h1 कशाला लिहिता, त्याच्या बदल्यात लिहा h, h2 च्या बदल्यात लिहा h. आता बघू काय होतं ते. दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेऊया. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. कोणते टू ट्रायंगल्स, ट्रायंगल PMC अँड ट्रायंगल DKN. काय होतं बघूया. फॉर्म्युला काय, बेस नोन आहे, हाईट नोन आहे. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. चला तर मग 1/2. या ट्रायंगलचा बेस काय, B1. B1 कशाला लिहितात, B लिहूया. B इंटू हाईट. हाईट असणार आहे h1. h1 ऐवजी काय लिहितो आपण, h अपॉन ट्रायंगल DKM साठी बेस कोणता, B2. त्याऐवजी लिहितो आपण B. 1/2 इंटू B म्हणजे बेस इंटू हाईट पुन्हा h. लक्षात आलं वाटतं. कॅन्सल करायची वेळ आलेली. काय काय कॅन्सल होणार आहे सर, न्यूमरेटरचा 1/2 डिनॉमिनेटरच्या 1/2 बरोबर कॅन्सल होईल. न्यूमरेटरचा बेस b डिनॉमिनेटरच्या बेस b बरोबर कॅन्सल होईल. न्यूमरेटरचा h डिनॉमिनेटरच्या h बरोबर कॅन्सल होईल. सर तर काही नाही राहिलं, झिरो. नाही, झिरो नाही. ज्या वेळेला आपण डिवाइड करतो त्यावेळेला न्यूमरेटरला असणार आहे 1 आणि डिनॉमिनेटरला असणार आहे 1. म्हणजे आपला आन्सर येणार आहे 1/1. याचाच अर्थ काय झाला बघा. आता हे रीडिंग करायचंय तुम्हाला. कसं, रेशो ऑफ areas of two triangles. Areas of two triangles. तुमचा वाचायचा स्पीड आता वाढलाय, समजायला लागलं तुम्हाला. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू लिहिणार का, कंडिशन द्यायला लागतील काय, विथ इक्वल बेसेस अँड हाईट्स. विथ इक्वल बेसेस अँड हाईट्स is equal to काय बरं, is equal to काय, 1:1. काही मुलांच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर त्यांचा एरियाचा रेशो जर 1/1 येतोय तर त्यांचे एरिया सारखे तर नसतील ना. अगदी बरोबर ओळखलं. दोघांचे एरिया हे सारखेच असतात. ज्या टू ट्रायंगलचे बेसेस अँड हाईट्स, दोघांचे हाईट्स सेम असतात, इक्वल असतात, त्या दोनही ट्रायंगलचे एरिया सुद्धा इक्वल असतात. पुढे जेव्हा थेरम पाहणार आहे तेव्हा कामास येणार आहे, लक्षात ठेवा. कसे इक्वल असतात बघूया. आता इकडच्या न्यूमरेटरचा जो एरिया ऑफ ट्रायंगल DKM आहे तो समजा आपण इकडे ट्रान्सफर केला. नाही समजत नाही, ठीक, ही स्टेप परत. एरिया ऑफ ट्रायंगल PMC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DKM. आता सोडूया आपण हा डिनॉमिनेटरला जो एरिया ऑफ ट्रायंगल DKM आहे तो इकडे ट्रान्सफर करूया. तो इकडे मल्टिप्लाय होईल आणि हा वन इकडे. कसं होईल मग, 1 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PMC काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PMC इज इक्वल टू, हा इकडे ट्रान्सफर झाला तर 1 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल DKM काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल DKN. बरोबर ओळखलं तुम्ही काय, जर दोनही ट्रायंगलचे बेस सेम असतील, त्यांच्या हाईट्सही सेम असतील तर त्या दोघांचे एरिया सुद्धा सेम असतात. म्हणून तुम्ही असं लिहू शकता, काय लिहू शकता, इफ टू ट्रायंगल्स हॅव द सेम बेसिस अँड हाईट्स देन देअर एरियाज आर ऑल्सो इक्वल. पुढे जेव्हा आपण थेरम पाहणार आहोत तेव्हा आपल्याला या सर्व प्रॉपर्टीचा वापर करायचा आहे. 4 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायचे आहे तुम्ही. आता आपण याच्यावरची काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ज्या 4 प्रॉपर्टीज आपण पाहिल्यात यावर आधारित काही एक्झाम्पल्स आपण घेतोय. एकदम सोपे एक्झाम्पल्स, फक्त प्रॉपर्टी तुम्हाला समजले असल्या पाहिजे. चला तर मग फर्स्ट एक्झाम्पल, बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. तुमच्या लक्षात येऊन गेलं, सर एक ट्रायंगल दिलेला आहे, त्याचा बेस दिलाय, हाईट दिलाय. पण चला तर पहिल्या ट्रायंगलचा बेस B1 किती, बेस 9, बेस इज 9, हाईट 5, h1 इज इक्वल टू 5.
सोपं वाटायला लागलं ना? बिलकुल. पुढे पहा. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10, हाईट 6, म्हणजे B2 10 and H2 6. एकदम सोपा. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ these triangles. या दोनही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. तुम्ही ट्रायंगलचं नाव नाही दिले तरी चालणार आहे. पहिल्या ट्रायंगलच्या एरियाला A1 म्हणा, सेकंड ट्रायंगलच्या एरियाला A2 म्हणा. शॉर्टकट चालणार आहे. Therefore A1 upon A2. A1 means area of first triangle. A2 means area of second triangle is equal to ratio of areas of two triangles is equal to ratio of product of their bases and corresponding heights. Bases कोणते? B1, B2 आणि corresponding heights H1, H2. टाकूया कोणते आपण? B1 ची व्हॅल्यू 9, H1 5. 9 into 5. थोडं खाली घेऊया आपण, तर आपल्याला डिव्हिजन करायला लागेल. इज इक्वल टू 9 into 5 अपॉन B2 10 आणि H2 6. काय होत आहे का मग? होत आहे 5 1 5, 5 2 10, 3 2 6, 3 3 9. आता पुढे पुढे काय होत नाही. माणसं काय झालं? 3 into 1 3, 2 into 2 4. आपल्याला रेशो विचारलेला आहे, लक्षात ठेवा. रेशो, फाइंड द रेशो. रेशो कसा लिहायचा बघा. देअरफॉर रिक्वायर्ड रेशो. शॉर्टकट लिहिता येईल. रिक्वायर्ड रेशो पूर्ण वाक्य लिहिलेला. रिक्वायर्ड रेशो इज इक्वल टू 3:4. हे आन्सर लिहायला लागेल तर हाफ मार्क कट होईल तुमचा. लक्षात राहील. चला पुढचा एक्झाम्पल घेऊया. इन फिगर. फिगरचं ऑब्झर्वेशन करायचंय. इन फिगर म्हटल्यावर फिगर वाचता आली पाहिजे. इन फिगर BC परपेंडिक्युलर AB. BC परपेंडिक्युलर टू AB म्हणजे हा 90 डिग्रीचा अँगल आहे. BC परपेंडिक्युलर AB. AD परपेंडिक्युलर AB. AD ही AB ला परपेंडिक्युलर आहे. लक्षात येतं वाटतं. BC इज इक्वल टू 4. BC किती आहे? 4. नोट करून घेऊ आपण 4. AD 8 इथे नोट करून घेऊ. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. दोघांचे बेस सेम आहेत का, हाईट सेम आहेत का चेक करायला लागतील. एरिया ऑफ ट्रायंगल ABC साठी समजा AB बेस घेतला तर हाईट नोन आहे का? अरे हाईट नोन आहे. AB च्या ऑपोजिट व्हर्टेक्स C मधून परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे म्हणजे हाईट माहिती आहे. ट्रायंगल ADB साठी जर AB बेस घेतला तर हाईट कशी करणार? AB च्या ऑपोजिट व्हर्टेक्स D मधून परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे म्हणजे हाईटही नोन आहे. दोनही ट्रायंगलचा बेस AB घेता येईल म्हणजे दोघही ट्रायंगलचा काय सेम आहे? बेस सेम आहे. आणि बेस सेम असेल तर कुठली प्रॉपर्टी वापरणं आपल्याला माहिती आहे. चला आपण आधी दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. बेस ऑफ ट्रायंगल ABC. पहिला ट्रायंगल ABC त्याचा बेस आणि हाईट लिहूया. काय बेस आहे याचा? AB. बरोबर. आणि हाईट काय असणार आहे? हाईट इज BC which is equal to 4. आणि ट्रायंगल ADB साठी बेस कोणता घेतो आपण? AB सारखाच घेतो. AB. बेस ऑफ ट्रायंगल ADB is equal to AB. बेस सेम आला. हाईट इज इक्वल टू हाईट कुठले घेतोय आपण? AD. आणि ती किती दिली आहे? 8. बेसेस आर सेम. मग फॉर्म्युला कुठला वापरणार आपण? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू कोणते टू ट्रायंगल्स? ट्रायंगल ABC and triangle ADB is equal to बघा ratio of areas of two triangles with equal bases. base same है with equal bases is equal to ratio of their corresponding heights H1 and H2. ही H1 आणि काय असणार आहे? H2. व्हॅल्यू टाका. H1 ची व्हॅल्यू 4, H2 ची 8. 4 1 4, 4 2 8. आन्सर असं चालेल का? 1/2. नाही. कसं लिहिणार मग? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB
इज इक्वल टू 1/2 किंवा और एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to area of triangle ADB is equal to 1 as to 2. हे नाही लिहिलं तरी चालणार, याला फुल मार्क्स मिळतील. कारण प्रश्न असा विचारला मग आपण उत्तर आहे असं लिहिले, आलेल्या उत्तराला असा बॉक्स करा म्हणजे तपासणाऱ्याच्या लवकर लक्षात येईल. अशा पद्धतीने आपण ह्या ज्या 4 प्रॉपर्टीज पाहिल्या त्यावरची एक्झाम्पल्स पाहिली. आपण सर्वांनी लक्ष दिलं त्याबद्दल धन्यवाद.